जय शिवराय मित्रांनो राज्यातील कृषी यंत्रीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसह कृषी यंत्र अवजाराच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठिबक सिंचन तुषार सिंचनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। अखेर अनुदान वितरणाची प्रतीक्षा संपलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलेले आहे की राज्यामध्ये लाखो शेतकरी या योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र करण्यात आले होते आणि गेल्या 1 वर्षभरापासून या शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होती। निधी थोडा येत होता आणि थोड्या शेतकऱ्यांना वितरण केलं जात होतं, परंतु अद्याप आजच्या तारखेपर्यंत 542 कोटी रुपयाच्या निधीचं हे कृषी यंत्रीकरण अनुदान योजनेअंतर्गत वितरण होणं बाकी आहे। आणि या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचे वितरण न झाल्यामुळे पुढील या योजनेतील शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या देणं किंवा याच्या अंतर्गत शेतकऱ्यांची निवड करणं या प्रक्रिया सुद्धा बंद करण्यात आलेल्या होत्या। मित्रांनो, या योजनेसाठी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयाचा निधी तरतुदीत करण्यात आलेला होता, परंतु याच्या अंतर्गत देखील अद्याप निधीचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं। आज 14 ऑगस्ट 2026 रोजी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तरतुदीत करण्यात आलेल्या 2000 कोटीच्या निधीपैकी 600 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्या अंतर्गत कृषी यंत्रीकरण योजनेकरता 420 कोटी रुपये, तर सूक्ष्म सिंचन प्रतिथेंब अधिक उत्पादन यासाठी दिलं जाणारं जे पूरक अनुदान आहे, या पूरक अनुदानासाठी 160 कोटी रुपये, तर मुख्यमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेसाठी 20 कोटी रुपये, असा एकंदरीत या तिन्ही योजनांकरता मिळून 600 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी आलेल्या निधीचं देखील वितरण सुरू आहे। राज्यामध्ये जवळजवळ 230 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि आता हा 460 कोटी रुपयाचा निधी आल्यामुळे कृषी यंत्रीकरण योजनेच्या अंतर्गत जे काही शेतकरी आतापर्यंत कागदपत्र अपलोड करून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, ते सर्व शेतकरी आता अनुदानासाठी पात्र होणार आहेत। त्यांच्या सर्वांच्या अनुदानाचं वितरण होणार आहे। मित्रांनो, या अनुदानाचं वितरण झाल्याबरोबर तात्काळ नवीन शेतकऱ्यांची निवड आणि पुढच्या जे काही पूर्वसंमत्या वगैरे आहेत ते आता चालू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।